जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक पदभरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। यामध्ये वेगवेगळे जे पद आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। त्या पदांविषयी काय क्वालिफिकेशन लागणार आहे, तुम्हाला वयोमर्यादा किती लागणार आहे, पेमेंट किती असणार आहे, सगळ्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदभरती आहे ही पदभरती आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे भरली जाणार आहे। यामध्ये वेगवेगळे पद आहेत, त्या पदांचा आपण तपशील पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती जरी NHM द्वारे भरून घेतली जात असली तरीही NHM मध्ये पुढील 10 वर्षांमध्ये परमनंट करायचे जे चान्सेस आहेत ते चान्सेस खूप जास्त आहेत। काल परवाच एक माहिती आलेली आहे, PDF आलेली आहे। त्या PDF मध्ये ड ग्रुपमध्ये जे काही परिचारिका आहेत, स्टाफ नर्स, सपोर्टिव्ह स्टाफ आहेत, त्यांना परमनंट केल्याची ती PDF आलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याच जणांना परमनंट केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जर NHM थ्रू जर जॉईन झालात तर खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्ही परमनंट व्हाल। त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरा। तर बघा, चला व्हिडिओला सुरुवात करूया। सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्याद्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग आरोग्य विभाग यांच्यामध्ये ही पदभरतीची जाहिरात आलेली आहे 1 जानेवारी 2025 रोजी। तर यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत ही पदभरती होणार आहे। यामध्ये तुम्हाला कंत्राटी पद्धतीने जे पदभरती आहे ती केली जाणार आहे। 11 महिने 29 दिवस यामध्ये तुम्हाला कालावधी देण्यात आलेला आहे। त्यानंतर तुमचं जे आहे ते रिन्यू होत असतं। वैद्यकीय अधिकारी असेल, वैद्यकीय अधिकारी MBBS असतील, आयुष असतील, त्यांच्यासाठी हे पद जे आहेत ते पद भरून घेतले जात आहेत। त्यानंतर महत्त्वाचं पद बघा, आपण गट क चे जे काही पद आहेत त्याच्याविषयी माहिती पाहू। नर्सिंग प्रशिक्षकचं पद आहे, स्टाफ नर्सचे पद आहेत। स्टाफ नर्स या पदासाठी तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे GNM आणि BSc नर्सिंग। तुमचं ANM असेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार नाही। नर्सिंग प्रशिक्षकसाठी सुद्धा तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल आणि तुमच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल तरी अप्लाय करू शकणार आहात। स्टाफ नर्ससाठी GNM प्लस BSc नर्सिंग दोन्हीपैकी एक झालेला असेल आणि त्याचबरोबर तुमचं महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल तर अप्लाय करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जे आहे त्या काउन्सिलिंगचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, तुमचं ANM झालेलं असेल, GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करू शकता। तुम्हाला BSc नर्सिंग असेल, GNM असेल, ANM असेल यांच्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याकडं करून मिळेल। त्यासाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून मिळेल। समुपदेशकाचं एक पद आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस MSW झालेला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर बघा, ऑटोमेट्रिक्सचं सुद्धा बरेच जण विचारत होते, त्यासाठी सुद्धा एक पद आहे। डाटा एंट्री ऑपरेटरचं पद असणार आहे। फिजिओथेरपिस्टचं एक पद आहे। डायलिसिस टेक्निशियनचं सुद्धा पद आहे। डायलिसिस टेक्निशियनसाठी तुम्हाला 10+2 म्हणजे 12वी सायन्स असेल, तुमचं डिप्लोमा सर्टिफिकेट झालेलं असेल डायलिसिस टेक्निशियनमधून आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करता येणार आहे। जवळपास 6 पदं डायलिसिस टेक्निशियनचे भरून घेतले जात आहेत। 17,000 रुपये तुम्हाला पेमेंट सुद्धा आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी बघा, एकूण 4 पदं भरून घेतले जातील। BSc DMLT विथ 1 इयर एक्सपिरियन्स प्लस काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी आहे। 17,000 रुपये पेमेंट आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला गॅरंटीनं फॉर्म भरून दिला जाईल। जर आता काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन केलं तर त्याला प्रोसेस होऊन तुमच्या हातात यायला जवळपास 10 ते 12 महिने लागतात, पण तुम्हाला अर्जंट 1-2 महिन्यामध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याकडं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन 1-2 महिन्यात सुद्धा तुम्हाला काढून मिळेल। त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करायचा आहे। तुम्हाला काय प्रोसिजर लागणार आहे तिथं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितल्या जाईल। त्यानंतर बघा, हे 15वा वित्त आयोग जो आहे त्यांच्याद्वारे सिंधुदुर्गमध्ये जे पदं भरून घेतले जातात त्यामध्ये सुद्धा प्रयोगशाळा तंत्रज्ञांचं पद आहे। BSc DMLT प्लस 1 इयर एक्सपिरियन्स आणि यामध्ये सुद्धा पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे। बघा, पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल किंवा नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल, फार्मासिस्ट काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल, हे सगळे जे काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन आहेत हे तुम्हाला आरोग्य विभागाच्या NHM द्वारे जी कंत्राटी पदभरती केली जाते यामध्येच कंपल्सरी केलेले आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये आरोग्य विभाग असेल किंवा महानगरपालिका असतील किंवा DMER असेल, यामध्ये 100% पदभरती निघणार आहे आणि त्यावेळी तुमच्याकडं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. व्हॅलिड रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो, पण तुमचं जेव्हा तुम्हाला चांगले मार्क पडतील आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमधून बाद केलं जातं आणि तिथं तुम्हाला नॉट एलिजिबल केलं जातं. त्या एका चुकीमुळं तुमचं जे गव्हर्नमेंट जॉब आहे ती तुमच्या हातातून जाते. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला वेळेतच सतर्क करत आहे. वेळ आत्ता तुमच्या हातात आहे. जास्त वेळेचा वाया न घालवता तुम्ही लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यामध्ये तुमचा खूप मोठा फायदा आहे. यामध्ये तुम्हाला 17,000 पेमेंट दिलं जाणार आहे. स्टाफ नर्ससाठी सुद्धा GNM BSc नर्सिंग झालेला असेल तर जवळपास 5 पदं भरले जातात. 20,000 रुपये एवढा तुम्हाला यामध्ये सुद्धा पेमेंट दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील पद आहे बघा एंटोमॉलॉजिस्टचं. त्यामध्ये तुम्हाला झूलॉजी MSc प्लस 5 इयर एक्सपिरियन्स असेल तर जवळपास 7 पदं भरले जाणार आहेत. 40,000 रुपये एवढा तुम्हाला पेमेंट सुद्धा आहे. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टसाठी पद आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तुम्ही BAMS असेल, BHMS असेल, MBBS असेल, तुम्ही या पदांसाठी कोणत्याही याच्यातून तुम्ही ग्रॅज्युएट झालेलं असेल, तुमचं मास्टर ग्रॅज्युएट झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. फक्त तुमची जी डिग्री आहे, तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते फक्त मेडिकल फील्डमधलं असायला हवं. 35,000 रुपये तुम्हाला यामध्ये पेमेंट दिला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणत्या अटी शर्ती आहेत ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही वाचून घ्या. प्रॉपर वाचल्याच्या नंतरच फॉर्म भरा. घाई गडबड करून न वाचता किंवा जाहिरात न समजून घेता फॉर्म भरू नका. कधीची शेवटची तारीख आहे बघा 1 जानेवारी 2025 पासून सुरुवात झालेली आहे. 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला इच्छुक उमेदवारांना जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र पाठवायचे आहेत. कुठं पाठवायचे आहेत बघा, राष्ट्रीय आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग नगरी, मुक्काम पोस्ट आरोस तालुका गुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवायचे आहेत. 1 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुम्हाला 150 रुपयाचा जो डिमांड ड्राफ्ट आहे तो डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आणि डिमांड ड्राफ्ट सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी याच नावानं काढायचा आहे. दुसऱ्या नावानं काढलेला जो आहे तो तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. हा डिमांड ड्राफ्ट नॉन रिफंडेबल असणार आहे. त्यामुळं तुम्हाला ते पैसे जे आहेत ते परत मिळणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही हा तिथं फॉर्म दिलेला आहे या फॉर्मसोबत वयोमर्यादा दिलेली आहे, वाचून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. तर त्यामध्ये तुम्हाला गुण कसे देण्यात येणार आहेत. शेवटच्या वर्षाला 50 गुण, जर तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 गुण आणि एक्सपिरियन्सला प्रत्येकी 6 गुण असे 30 गुण देऊन तुम्हाला तिथं तुमची मेरिट लावली जाणार आहे. फॉर्म कसा भरायचा आहे बघा, याच्या शेवटी एक तुम्हाला PDFच्या शेवटी हा फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित सगळं फिल करायचं आहे. फॉर्म फिल केल्याच्या नंतर तुम्हाला त्या फॉर्मसोबत तुमचे 10वी 12वीचे मार्कशीट, सर्टिफिकेट्स, ग्रॅज्युएशनचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचा जो डिप्लोमा आहे त्याचं सर्टिफिकेट, तुम्हाला डिमांड ड्राफ्ट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि काउन्सिलिंगचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन हे सगळं जोडायचं आहे. डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. सगळ्यावरती स्वतःची सिग्नेचर करायची आहे आणि जो त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती हे सगळे डॉक्युमेंट्स 1 जानेवारीपासून ते 10 जानेवारीपर्यंत पाठवायचे आहेत. सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा स्वतःही नेऊन देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदभरती आहे या पदभरतीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता किंवा आपल्या इंस्टाग्राम IDला सुद्धा मेसेज करून विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या पदभरती आहेत 2025 मध्ये खूप साऱ्या परमनंट पदांसाठी सुद्धा पदभरती येत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, अभ्यासावर फोकस करा. तुमचे जर इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स असतील तर इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी, पदभरतीच्या माहितीसाठी, ॲडमिशनच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लाईक्समुळं खूप सारं प्रोत्साहन मिळतं. अशीच नवनवीन माहिती शोधण्यासाठी
आणि ती तुमच्यासमोर एक्सप्लेन करून सांगण्यासाठी जी तुमची लाईक आहे ती खूप जास्त प्रोत्साहन देत असते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.